ही आपली सायकल पूर्णपणे उघडी झाली आहे. फक्त एका चुकीमुळं, नॉर्मल चुकीमुळं स्पोक तुटला नाही, पण त्यानं जागा तोडून काढली शेवट. पेट्रोलची टाकी फुल करण्यासाठी भूटानमध्ये गेली होती भाऊ. ही भूटानमध्ये नाही तर पण थांबून नाही दिलं, नगा म्हणली थांबायला. तर आज जाऊंगा रुकने के लिए जगह नहीं, ऐसे ही में निकल जाएगा. मेरे को लगा ये जगह अच्छी होगी, रुकूंगा यहाँ पे. हाँ, माहौल ये लड़का सबसे पूछ लीजिए ना. मैं देखकर ही लगा मुझे, मतलब बिलोंग कर रहे हैं. ओके, तर हर हर मध्ये मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या का आपण आता जयगावमधनं आपण तवांगला निघालेलो आता. आणि ही जी दोरी आहे ते 4-4.5 किलोमीटरच्या आसपास आहे. आता तवांगमध्ये सांगतो एरिया कसा आहे. तवांग एरिया आहे असा आहे ना भावांनो, जिथं असला बर्फ पडतोय, बर्फाचं पूर्ण ठिकाण आहे. तिथं निघालो आपण. असला का आपण आर्मी टेंटमध्ये राहिलेलो, म्हणजे आपण जे राहिलो होतो ना 2 दिवस, ते आर्मी हेडक्वार्टर होतं, तिथं आपण राहिलो होतो 2 दिवस. आता निघालेलो इथनं. चला, आणि पाठीमागच्या व्हिडिओला चांगला खरंच प्रतिसाद दिला तुम्ही. असाच भावानं सपोर्ट करा बरं का आपल्याला. मी तुमच्या भाऊजीला थोडी परिस्थिती सुधारल, कळलं ना. आपले शुभम भाऊ पुढं आहेत, मस्त मध्ये निघालेले आहेत. आज आम्ही वेगळं होणार. ती पुढं जातील किंवा मागं, आम्ही पुढं मागं होणार नाही. बरोबर का शुभम भाऊ? तुम्ही पुढं, तुम्ही मागं, नाहीतर आम्ही मागं, तुम्ही पुढं, काय पण होईल. फायनली आता हे आपण सायकलीवर निघालेलो आहे. आता असलं आपण जयगावमध्ये मेन. आणि आता जयगावमधनं आता आपण निघालो हासीमाराकडे. हासीमारामधनं आपण भाऊनं गुवाहाटीचा रस्ता धरणार नाही. गुवाहाटीपासून वर आपण तवांगला निघणार आहे आसामकडनं. तर चला भावांनो, अरुणाचल प्रदेश. आणि एकाला गाडीचा नंबर प्लेट आहे. भावांनो, आता मी भूटानच्या आणि इंडियाच्या इथं गेट पाशी आहे आणि बाउंड्री पाशी. आपल्या सायकलचं का नाही बघा, ही जागा जी आहे का नाही तुटली आहे, स्पोक बसणारी. आपल्याला बघू आता ह्याच्यावर सोल्युशन काय आहे ती मला बघायचं आहे. असं सायकल दुकानामध्ये आलो, पण ती म्हणते सायकलचं नीट करून देते पाठीमागे. इथनं पाठीमागे देते आपल्याला 1/2 किलोमीटर. तिथं बघू काय होतं. चला तर भावांनो, आता ही निघाले ती. आता ही जाणार पुढं मागं होत राहणार नाही ना. आम्ही आता भेटायला मला वाटतं एक पुढं जास्त आम्ही भेटतोय आम्ही. आपल्याला धरायचं नाही की तिला भेटते काय, जे नशिबात असेल ते भेटेल पुढं. आणि मी सायकलचं काम करतो. आता मला पाठीमागे जायचं, मग ह्यांना पाठीमागे यायला लागेल. ह्यांना मग त्यामुळं म्हणलं, ह्यांना मग काय म्हणलं, तुम्ही पुढं निघा म्हणलं. माझ्या संग ही बॅग घेऊन सारखं इकडे होईल यांचं. त्यामुळं म्हणलं ह्यांना पुढं जाऊन द्यावं. आपण परत मागणं डिगी निघावं, कारण की आपल्याला दामन जायला लागतं. तर भावांनो, चला आपण जाऊन सायकल काम करून घेऊ. आणि भावांनो, ती घाण आहे का नाही तर काही सांगायचं भावांनो. आणि भावांनो, फक्त भिंतीचा फरक आहे. भिंतीच्या पडलं गेलं का नाही, तुम्हाला वाटणार तुम्ही रशिया अमेरिकामध्ये गेलाय, तुम्हाला असं वाटणार. इतकी स्वच्छता आहे भावांनो भूटानमध्ये खरंच. आणि हे बघा, हे थांबवायला लागतंय. आणि भूटानमध्ये असं एकला पोलीस ऑफिसर तुम्हाला दिसणार नाही कुठं ट्रॅफिकमध्ये. ट्रॅफिक म्हणा, ट्रॅफिक नाही भाऊन तिकडं. असं आपल्याकडे कशा गाड्या आहेत त्या भूटानमध्ये भावांनो. कसं सांगू तुम्हाला, गाडी 10 फुटाच्या अंतरावर गाडीच्यामध्ये गॅप आहे. 10 फुटाच्या अंतरामध्ये गॅप आहे. तिकडं रेड लाईट म्हणून भूटानमध्ये कुठंच नाही. जसं आपल्याकडं पोलीस उभं आहे तसं तिकडं पोलीस उभं नाही त्याची. ही एक लय भारी आहे. ही बघा, आहे का बघा कशी घालते मधनं. भूटानमध्ये गेल्या भावांनो अजिबात असं नाही. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा, लिंक अँड डिस्क्रिप्शन बॉक्स. भावांनो, पुढे एक सायकल दुकान आहे म्हणते ती. चला बघू बरं कुठं आहे ते दुकान. भावांनो, बोलून पाठीमागे निघालो, कारण की आपल्या भूटानचं पैसे घ्यायचं होतं. चला इथं बघू आहे का भूटान पाहिजे. भाई भाई, भूटान के नोट है? भूटान की करन्सी आहे आपके पास? हां हे आपल्या समोरच आहे. ही गेट आहे इंडिया आणि भूटानची बाउंड्री. आपण इथं निघतो या भूटानची कंट्री सोडून आता पुढे निघालेलो आहे. पाठीमागं बघितलं माझ्या भूटानची कंट्री दिसते तुम्हाला. हे बघा, इकडे पाठीमागं भूटानची आणि इंडियाची बॉर्डर आहे. आणि आता आपण इथून आता तवांगला निघालो, जे आता बर्फाचं ठिकाण आहे पूर्ण. आपला बर्फ आहे पूर्ण. आसामकडं गुवाहाटीकडे निघालो आपण आता. गुवाहाटी, आसाम, मिझोरम, नागालँड, मणिपूर. आता ही फुल्ली राईड आपल्या इकडे पण नाही. तरी बघा आपली सायकल आहे भावांनो. आपण निघालो मस्त मध्ये. फुल्ली जर्नी बघण्यासाठी नक्कीच मराठी माणसाला फॉलो करायला विसरू नका आणि एक लाईक करून द्यावा. हर मध्ये भावांनो आणि जय महाराष्ट्र. फ्लॅग बघतोय आपला भूटानचा फ्लॅग आहे. आपण इंडियाचा पण घेतलेला. आपल्यापाशी इंडियाचा नाही भावांनो, इंडियाचा घ्यायचा आहे. भूटानचा आणि नेपाळचा असं काहीतरी घ्यायचा आहे. मला वाटतं इथं कुठतरी मिळून जाईल आपला. इथून म्हणलं कुठं ह्या लाईनला असं मार्केट आहे इकडलं. आणि ही सरळ रस्ता आहे ना, ही सरळ रस्ता जातो या. ही बघा, ही झेंडा घ्यायला तो, पण झेंडा कुठल्या दुकानात मिळणार तर तुम्हाला म्हणलं एवढं दाखवा. हो का, ही बघा, ही मंत्र असतं, सगळ्याच्या मंत्र असतं लिहिलेलं. आणि ही बघा, हो का, ही पण झेंडाच आहे बारक्या प्रकारचा. आणि हो का, हे आपल्या घरात लावायला म्हणा, हे कुठं
ही लावाली चांगला असते. सध्या मी जे माझ्यापाशी चार चार गाड्या असतात मी घेऊन आलो असतो, पण माझ्यापाशी सायकल असल्यामुळे वजन कमी आहे ना. ही बघा बघा मूर्ती आहे, ही बघा जिंट आहे प्रकारचं, आणि खरंच चांगलं आहे कलर आहे. बघू पुढं हां. तर भावांनो रिम बदलायची ठरलं आहे पूर्णपणे. आणि रिम बदलायची भावांनो कशी आपल्याला जे खर्च येणार नाही त्यांना 1500 रुपये सांगितलं सगळा, पण आपण जी आहे ना ते 1300 करा म्हणलं. 1300 1350 किंवा नाही 1300 म्हणलं करा चालतं म्हणलं. 1300 मध्ये करून टाकू म्हणलं. त्याला भूटानच्या शेजारी येते मी. आणि ही बघा आपली सायकल येतं आणि घेऊ काम करून सगळं आणि मग निघू पुढं. तर बघा भावांनो सायकल आपली खोलायला चालू केली आहे. सायकल आतापर्यंत माझ्या म्हणणं 20-25 वेळा आतापर्यंत आपण सायकल रिपेअर केली आहे. ही बघा आणि दुसऱ्या खोलतो आता पूर्ण रिम बदलायची आता नाहीला जाय. बघा ही इथनं तुटली ना त्यामुळे ह्याचा उपयोग नाही आता काय. रिमचा पूर्ण रिम बदलतो. 1300-1350 रुपये खर्च येतो या. असं काहीतरी मार्केट आहे इथं बघा खालनं. आता इथं ह्याच्या पाठीमागं बुटान या. तर भावांना नाही बघा काढलं आता सगळं आणि सध्या आता चालू आहे नीट करायला. अजून 1.5 तासाकडे म्हणते बघा अजून. आणि हे बघा बुटांचं कसे घालते बघा, कपडे असे असते ती गळते ती अंगाला. आणि हे बघा ही आपली सायकल पूर्णपणे उघडी झाली आहे. फक्त एका चुकीमुळं नॉर्मल चुकीमुळं सायकल खड्यातनं आपटून ती बरोबर स्पोक तुटला नाही, पण त्यानं जागा तोडून काढली शेवट. त्यामुळे पूर्णपणे रिम बदलायची वेळ आली आपल्यावर. आता मी एका मार्केटमध्ये आलो या. लईच मोठं मार्केट आहे बघा, तुम्हाला दाखवतो मार्केट. हे बघा मला बसून बसून लई बोर व्हायला लागलं म्हणलं मार्केटमध्ये जाऊन यावं तर थोडं. हे बघा असं काहीतरी मार्केट आहे. मी जे बघतोय ते मला मिळावं फक्त. गॉगल बघतोय, माझा गॉगल तुटला या. कुठं मिळतो ते बघतो. चला इकडल्या गल्लीत नाही सरळ जाऊन बघू. तर मी चुकीच्या दुकानात सायकल घेऊन आलो भावांनो. मला सांगितलं की भावांनो किती वेळ लागेल, 1 तास लागेल म्हणला सायकल नीट व्हायला. भावांनो 2:30 वाजून गेली या. सायकल 11 वाजता लावली कामाला. काय सांगायचं आहे, 2.5 तासाच्या वर होऊन गेला. 2.5-3 तास चालते भावांनो. अजून सायकलचं काम झालेलं नाही. अजून काम चालू आहे बघा तेव्हा तिथं नाही का. तेव्हा बघा तेव्हा एकदम दमानं काम करते राव. एकदम कसं निघायचं पुढं कसं जायचं. हासे मारा मग तर गेलो पाहिजे. हासा मारा इथनं 15 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर तर गेलो पाहिजे इथनं माझं म्हणणं येतं. हे बघा भाऊ टायर बसवलं होतं खरं, पण टायर आलं इकडे जायला बघा इकडं. ठीक आहे इकडे बघा इकडे बघा टायर इकडे साईडला जास्त आलं आहे. सेटिंग लागेल करायला. आणि तार आपण ह्यांना जुगाड करून टाकलं ते बैल द्यावं माहिती नाही असं का केलं आहे ते. मी आपण नाही विचारलं म्हणलं जाऊन द्या म्हणलं असं दे. आता बसवले म्हटलं तर काय आता नाहीला जाय आपला पण बसव भावानं निघूत ना. अजून मला वाटतं तासभर खाते मग कसं म्हणून लई काम दामानं करते त्या. एक काम धरून ते करत नाही हातामध्ये. त्यांना लई उशीर लागतो एक काम करायला. त्याचं थोडं कर तर थोडं कर. तर भावानं आता इथे असं झालं आहे बाई फिरावून तशी काम चालू केलं बघा अजून इथं. हे बघा चाकीकडल्या साईडला तर चाकीकडल्या साईडला घेतली आहे. ठिकल्या साईडचं स्पोक आता लूज करायचं आणि पडल्या साईडचं स्पोक आवडायचं म्हणजे थोडं चाक पडायचं. आता एवढं असं नॉर्मल 1/2 इंच टायर पडायला गेलं पाहिजे आपलं. तर भावांना तशी काम झालं आहे बघा. आणि टायमिंग जी झालेलं आहे ते झालेलं आहे 3:30. आणि 3:30 वाजता आपलं काम झालं ना. आपण 3:30 वाजता आता निघलो इथनं. चला बघू आता काय जातो या 1.5 तासामध्ये किती लांब जातो बघू. मला नाही वाटत मी लय लांब जाईल म्हणून, तरी पण बघू. काय पण म्हणा आपण गतिरोधक लय आहे बरं का भावानं हे असताना. भयानक गतिरोधक. मला वाटतं आपण त्या दिवशी येताना ज्या मंदिरामध्ये थांबलो होतो नाही तिथनं फोन केला होता का सांगलीतल्या डॉक्टरला. मला वाटतं आपल्याला तिथं जाऊन थांबा लागतं घ्या. कारण की मला वाटत नाही आज रनिंग निघेल म्हणून. आपल्या इकडे इंडियामध्ये जास्त करून शॉपिंग करायला भूटानमधनं माणसं येते ती. कारण की त्यांना इकडे काहीतरी स्वस्त पडत असेल त्यामुळं लय जास्त येते ती. ओ हे बघा भूटानची गाडी बाया चालवती बघा गाडी. असला मी जयगावमधून बाहेर निघालेलो या. आसामच्या रस्त्याने निघालो भावांनो. मला तुम्हाला दाखवायचं आहे ही मला साहेब भेटलं मध्ये. ह्या साहेबांना मराठी पण येते, पण ह्यापेक्षा मेन मुद्दा
आता ही पेट्रोल टाकण्यासाठी कुठे गेलं तर भूटानमध्ये। भाई साहब जी मेरे को एक बात बताओ, आपको पेट्रोल वहाँ पे कितने रुपए लीटर मिला? यही 58, 60, कभी कभी 61, ये मतलब 60 रुपए के आसपास होता है। 60 रुपये का। भावांनो भूटान मध्ये पेट्रोल दर है 60 रुपये लीटर, विश्वास होत नाही। और यहाँ पे कितना पड़ता है? यहाँ 106, 106। बघा भावांनो 108, 109, 108, 109 रुपये लिटरनं भावांनो आपल्या इंडियामध्ये पडतं। भूटानमध्ये बघायला तर 60 रुपये लीटरनं पेट्रोल मिलते। एंड अभी भाई जी ने टंकी फुल करके लाई है भाई। तो भाई जी आपको मराठी भी आती है? थोड़ी थोड़ी आती है। थोड़ी थोड़ी आती है, मतलब आपको समझ में तो पूरी आती है। समझ में पूरी आती है। तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव आणि जय महाराष्ट्र। हॅपी जर्नी। हॅपी जर्नी, धन्यवाद छान काम करताय। धन्यवाद। मी बघा बघा मराठी बोलले साहेब। ओके तर भाऊ आता इथून आपल्याला राईटला जायचं या। तर ओके भावानो इथनं आपल्याला आता राईटला जायचं, सॉरी लेफ्टला जायचं आहे। ही सरळ राईट जो आहे ना, ही सरळ राईट जातो सरळ भूटानमध्ये, म्हणजे जे गावमध्ये आपण जाताना तिथनं गेलतो। पण आता आपण येताना वेगळ्या मार्गे आलो। जी कच्चा रोड होता ना ते कच्च्या रोडनं नाही, आपण चांगल्या रस्त्याने आलो। आपण येताना आपल्या 2 किलोमीटर जास्त पडलं, पण आपण चांगल्या रोडनं आलो। आणि गतिरोधक मात्र लय येते बरं का, काय पण म्हणा। हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, हर करम अपना करेंगे है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे। हाँ जी, मैं महाराष्ट्र सोलापुर। महाराष्ट्र से चले हो? हाँ जी, 1 साल हो गए मेरे को। आता आपला इथनं लेफ्ट कशामुळं, कारण इकडं आपलं पुढं थांबायला जागा गवल लवकर, इकडं हायवे आहे लांबलचक। हासीमाराला जायचं नाही आपण, हासीमाराच्या पाठीमागणं लांबनं वळलोय मी, 1-1.5 किलोमीटर पाठीमागणं जोडलोय हासीमारापासून। आता ह्या गावात आलो या, आता इथनं सरळ जायचं आहे आपल्याला। तर भावना आता मला एक साहेब भेटलं होतं, ते जे आहेत ना त्यांना मराठी जमत होती। भावांना विश्वास होत नाही, भूटानमध्ये पेट्रोलचा रेट काय आहे माहिती आहे का? 60 रुपये लिटर। अवघड आहे रे दादा, मी विचारात पडलो। पेट्रोलची टाकी फुल करण्यासाठी भूटानमध्ये गेली होती भाऊ ही, भूटानमध्ये। बाप रे बाप। भावांनो नाही नाही म्हणून खरी मला हासीमारामध्ये यायला लागलं। मी हासीमारामध्ये आलो भावांनो, मेन हासीमारा बघितलं का? देव पण अशा ठिकाणी आणतो ना, मी बघितलंच नाही गाव कुठला आहे ती। सरळ चालत आलो, डायरेक्ट बघतो विचारून तर इथं काय म्हणते हासीमारा। तिथनं 1 किलोमीटर अंतरावर आपल्या भावानं राहायचं ठिकाण आहे। आपला शुभम भाऊनच हे करून पाठवलं, लोकेशन पाठवलंय, म्हणलं इथं लोकेशन चांगलं आहे, म्हणलं राहायला तुम्हाला चालतंय म्हणलं। बताइए, आज रात को मुझे यहाँ पे टेंट लगाने के लिए रुकना था, रुक सकता हूँ मैं यहाँ पे? क्योंकि मैं, हाँ जी, कहाँ पे? घर पे। हाँ, ब्लॉगर हूँ मैं भारत भ्रमण कर रहा हूँ, मैं पुणे से हूँ मैं, और मुझको रात में रुकने के लिए थोड़ी जगह चाहिए टेंट लगाने के लिए। सुबह से जाऊँगा, अगर पापा का नंबर है तो उनको फ़ोन कीजिए, बोलिए साइकिल लेकर आइए। नमस्ते। हम महाराष्ट्र पुणे से हैं हम, और हम पिछले 1 साल से भारत भ्रमण कर रहे हैं साइकिल पे। और ऐसे जहाँ पे मंदिर देखते हैं वहाँ पे हम परमिशन निकालते हैं और वहाँ पे रात में रुक जाते हैं।
तो अभी अंधेरा पड़ने वाला है, तो मेरे को वो अच्छा सा जगह दिखा, तो मैं सोचा कि यहाँ पे अपना टेंट लगाया जाए, लेकिन सोचा परमिशन निकाली पहले आपसे। हाँ, अगर आईडी प्रूफ आपको दिखा दूंगा, वैसे हर बार तो मैं मंदिर में ही रुकता हूँ। तो देखिए पूछ के, अगर पूछेंगे तो अच्छी बात होगी। अगर सबसे अच्छा सेफ जगह लगेगा तो आपको हाथीमारा में धर्मशाला है एकदम करीब। नहीं, मैं तो टेंट में रुकता हूँ, मेरे को टेंट में चलता है। क्या होता है, लोगों का शोर बहुत होता है और मेरा और अधिक शोर है। यहाँ अधिक शोर है। यहाँ जो है ना ये गली सब है, ये अधिक नाही तर पण थांबून नाही दिलं, नगर मंडळी थांबायला तर। हाँ? हाँ जी, किसी चीज़ का जरूरत है? जरूरत बस रुकने का ही था, वही तो मेन जरूरत है। कोई सामान अभी अंधेरा पड़ेगा, अभी अंधेरे में कहाँ जाऊँगा, रुकने के लिए जगह नहीं है। ऐसे इंजॉय में निकल जाएगा। मेरे को लगा ये जगह अच्छी होगी, रुकूंगा यहाँ पे। यहाँ माहौल, ये लड़का सबसे पूछ लीजिए ना, जैसी आपकी मर्जी। आता है ना, अचानक कहीं से आता है अचानक। मला एक समजत नाही, देवानं मंदिर का बांधता, अरे काय मंदिरात कशामुळं, काय कारण, काय मंदिरं बांधतात, मला हे समजत नाही। तुम्ही मंदिरं बांधताय मला मान्य आहे, मंदिरामध्ये तुम्ही नुसती मूर्ती बसवताय नुसती, त्या मंदिरामध्ये तुम्ही माणसंच थांबून देत नाही, तर तिथं नुसत्या मूर्तीला तुम्ही दर्जा देता। या देव हा माणसांमध्ये असतोय भावांनो, मूर्तीमध्ये नाही। तुम्ही माणसांना थांबून देत नाही म्हणजे नुसते ती तुम्ही नुसतं मंदिर बांधलंय, ती नावाला मंदिर आहे नुसतं। जर तुम्ही तिथं माणसाला थांबून देत नाही ना, तर तिथं ती तुम्ही देवाची पूजा करून तिथं काही फायदा नाही, असं माझं म्हणणं आहे। हे नुसतं दिखाव्यासाठी भावना मंदिर आहे ती, ह्या मंदिरामध्ये माणसं थांबून देत नाही ती। त्यांना वाटतं आम्ही काहीतरी चुकीचं करतोय, त्यांना थांबलो, त्यांना म्हणलं मामा तुम्हाला आयडी म्हणलं देऊन टाकतो, म्हणलं तुम्हाला काय पाहिजे ती जो म्हणलं अहो थांबून द्या, नाही अवघड आहे रे। चला आता हातीमारामधनं बाहेर किती लांब जायला लागते कोणास ठाऊक, आता अंधार पडायला लागला पूर्णपणे। तर आपल्याला टेंट लावायला जागा मिळालेली आहे, आपल्याला हे भाव आले होतं, तर हे भाव म्हणलं लावू शकता टेंट तुम्ही, तर हे ठिकाणी आपण आपला टेंट लावून नाही। आणि हे भाऊ येतं, भाऊने तर रेल्वे ट्रॅक आहे, भाऊन राचाल रेल्वे, ते मला तर रेल्वेपासून वाटतं नाही जास्त। हेलो, हाय आपका नाम? मेरा नाम शिवारो है। अच्छा, वो आपने मेरे को रुकने के लिए जगह दी थी। ये कौन सा, ये अपना ये कौन सा गाँव है ये शिमारा MS चौपाटी एयरपोर्ट के सामने। अच्छा, अभी यहाँ से गुवाहाटी कितना किलोमीटर होगा? गुवाहाटी आपसे करीबन हमारे 350 किलोमीटर। एंड हाँ, वहाँ से तवांग के लिए जाना है मुझे फिर। चलो अच्छी बात है, यहाँ पे मैं रुक। एक्चुअली मैं आज बहुत आगे निकल गया होता, लेकिन ये जो है ना, ये मेरा टूट गया, तो इसको मैंने बदल दिया आज। हाँ, तो चलो यहाँ पे अच्छा लगा ऐसा, मतलब अरे अच्छा लगता है। अरे यार, बस यही चाहिए भाई, बस यही चाहिए बस। अभी आप देखिए, आप लोग से हम लोग देख के हम लोग इंस्पिरेशन हो गए, बिल्कुल जाए है ना, बिल्कुल अच्छा लगा ये चीज़। देखो भाई, लोग हो तो भाई ऐसे हो जिनको भाई मतलब क्या बोलते हैं, गर्व हो कि भाई हमारे मतलब भारत से है कोई भाई, इतने मतलब भ्रमण कर रहे, तो उनको सपोर्ट करेंगे हम, जरूर सपोर्ट। ऐसे लोग होते हैं भाई जो सपोर्ट करते हैं ना भाई, सच्ची दिल से ऐसे होते हैं लोग, वो देखते ही बोले भाई रुक जा भाई, कोई बात नहीं। तो देखकर ही लगा मुझे, इस देखकर मतलब बिलोंग कर रहे हैं, कई चीज़ें बिलोंग कर रहे हैं। बिल्कुल धन्यवाद। अभी यहाँ पे लगा दो फिर ट्रेन अपना। हाँ जरूर लगा लीजिए, कोई बात नहीं। नहीं। सिलीगुड़ी के लिए, अच्छा, और ये वाली जो रास्ते जाते हैं अलीपुरद्वार, असम, गुवाहाटी रात भर चलते हैं? हाँ, रात भर चलते हैं। ये तो मेरे को सोने नहीं देंगे फिर रात भर। चलो कोई बात नहीं, है। चलो कोई बात नहीं, फिर भी एडजस्ट कर लेंगे। अच्छा, फिलहाल अब एडजस्ट कर लीजिए अभी, उसके बाद मैं कुछ देखो भाई, यहाँ पे टेंट लगा दिया, भाई जी ने परमिशन दे दी, और भाई जी अपने चाय भी लेके आ गए। भाई जी आपका नाम बताइए एक बार। मेरा नाम शिवारो है। अच्छा, और देख लो भाई, भाई जी ने देखो चाय मंगाई। भाई आपको मालूम है भाई, मैं चाय का दीवाना हूँ, मेरे को दिन में, मेरी भी फेवरेट है, मेरे को दिन में 5-6 चाय लगती है, मैं बहुत चाय पीता हूँ। मैं तो मुझे दिन भर दे दूँगा, पीता रहूँगा। फिर तो भाई सेम है भाई दोनों। एंड ये देख लो, हमारे महादेव जी के शिवलिंग है, देख लो, और महादेव जी ने आसरा दिया है भाई आज हमको रहने के लिए। इनके साइड में अपना टेंट है, एंड कुछ भाई अच्छे मिले। भाई जी बोले खाने का भी बंदोबस्त कर दूंगा, तो वो तो मेरे लिए जरूर अच्छी बात है भाई, लेकिन नॉन वेज नहीं खाता, वेज खाता हूँ मैं। अच्छा भेज, हाँ जरूर भेजिए। अब चलना चाहोगे तो चलो घूमने के लिए कहीं। अभी तो नहीं, तो बहुत काम है।
तो नवीन टेंटचं उद्घाटन आपल्या अशा काहीतरी झालं आहे आपल्या महादेवापाशी बघा. आपल्या महादेवापाशी आपल्या नवीन टेंटचं उद्घाटन रात्रीला झालेलं आहे. सध्या का आपण हसीमारा पण पुढे आलेलो. इथं आपला टेंट आहे लावलेला असा आणि इथं आपली सायकल आणि रस्ता ही सरळ गुवाहाटीच्या रस्त्याला जाऊन भेटणार आहे उद्याला आपण. तर इथं टेंट आहे, चला सामान ठेवू. जेवायचा बंदोबस्त झालेला आहे, समोरच जेवण मग करायला मला बोललं. तसंच महादेवाचा आशीर्वाद खरंच भावनं पाठीशी आहे सदैव आपल्या. चला मैं तो मान रहा था जो आपको इधर घुमा के लिया. चलो चलो. तो भाई देख लो अभी रात के लगभग 7 बजे हुए एंड ये भाई जी है, इनके यहाँ पे अभी हम रुके टेंट लगा के घर के साइड में. और अभी ये बोले चलो हंसी मारा थोड़ा घूम के आते जा रहा हूँ. बोलो मैं फोन चलो करता हूँ, हाँ. चलो, तो चलेंगे हम इनकी लोग, गाड़ी ठीक है. चला बघू काय आहे ती इनकी गाडी. अच्छा अच्छा. ये सर्कल जो है ना इसके अंदर हाँ. इधर से जाते हैं. हाँ. एयरफोर्स के गेट देख लो उधर. एयरफोर्स सीधे क्या बोलते इसको? एयरफोर्स के गेट और गेट दिख रहे हैं. हाँ पूरा एयरफोर्स. अच्छा अच्छा हाँ दिख गए दिख गए. हाँ पूरा एयरफोर्स. ये सर्कल पूरे मतलब बहुत जगह से बहुत बड़े हैं, देखने में लग रहे हैं. वो इधर तो भाई जी ने अपने को लाया भाई खाना खाने के लिए होटल पे. भाई जी अच्छा लग रहा है बहुत बढ़िया. और आप बहुत ज़्यादा सपोर्ट कर रहे हो यार सही में. मैं करूँगा भैया, आगे भी करता चाहूँगा आपसे बात भाई होता रहे. यार सही में भाई. अगर देखो अगर ज़िंदगी में भाई देखो अगर हम टूरिस्ट लोगों को ऐसे भाई मिले ना रोड के साइड में, भाई झूठ नहीं बोलता, हमको मतलब चलने के लिए कहीं भी दिक्कत ही नहीं आएगी. कहीं पे मतलब इतना मोटिवेशन मिलता है ना भाई. जब अच्छे लोग मिलते हैं तो मोटिवेशन मिलता है भाई तुम आगे चलो. लोग बहुत अच्छे मिल रहे हैं. मेरे को रुकने के लिए जगह नहीं मिल रही थी. जैसे एक जगह के साइड में गया, अरे है ना यार भाई कोई बात नहीं. फिर इनके घर से इन्होंने चाय बना के लाई, फिर चाय पिलाई. फिर इनका ऑटो से पैसेंजर छोड़ते लाते. तो मेरे को बोले भाई चलो ऑटो लेके आ रहे थे तो मेरे के टेंट के अंदर बैठा, ऑटो के अंदर बैठा और फिर यहाँ पे आ गए तो इन्होंने भी खाना खिला दिया मेरे को. खाना पीना खा रहे हैं मस्त में आणि फिर अभी चलेंगे टेंट की तरफ. तो चलो खाना खाते. ही मंदिर आहे, ही रस्ता आहे आणि ही त्या भाऊचं घर आहे. ह्यांची रिक्षा आणि ह्यांच्या घरात मग अशी अर्धा तासाला बसलो मस्त गप्पा आणल्या भावांनो आणि भारी वाटलं. हे कळले ते कळल्या थोड्या गोष्टी शेअर केल्या. आणि भावांनो आजचा असा काहीतरी ब्लॉग होता. तर भावांनो कसं काय वाटला ब्लॉग व्हिडिओ राहिला तर भावांनो तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटतो भावांनो मी तुम्हाला सर्वांना पुढल्या व्हिडिओ मिळतो. पण टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. हर हर महादेव.